नमस्कार, डिजिटल पुणे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता पुण्यातील शिवसृष्टी येथे आहोत. आपल्यासोबत गुणेश पुरंदरे आहेत. खरं तर ते बाबासाहेब पुरंदरे यांचे नातेवाईक आहेत. बाबासाहेब पुरंदरे हे एक थोर इतिहासकार होते आणि त्यांचाच वारसा ते पुढे चालवत आहेत. दिग्विजय हाऊस रायडिंग नावाची जी संस्था आहे, घोड्याचं प्रशिक्षण देण्याचं काम ते करत आहेत. खरं तर आपण बघितलं तर आज AI च्या युगामध्ये घोड्याचं प्रशिक्षण देण्याचं काम किंवा आपला जो छत्रपती शिवाजी महाराजाचा थोर इतिहास आहे, थोर वारसा आहे, त्याचं कुठंतरी जतन करण्याचं काम ते करत आहेत. सर नमस्कार. आपलं दिग्विजय हाऊस रायडिंग म्हणून आपलं प्रतिष्ठान आहे. नेमकी ही संकल्पना काय आहे आणि आपल्याला यामध्ये कसा प्रतिसाद आहे? दिग्विजय प्रतिष्ठान ही संस्था पारंपरिक अश्वारोहण प्रशिक्षण देतेच, पण त्याचबरोबर आधुनिक जो ऑलिम्पिक क्रीडा प्रकार आहे त्याचंही ट्रेनिंग या इथं दिलं जातं. गेली 25 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि आजचा AIचा जरी जमाना असला, आधुनिक काळ किती जरी बदलला तरी माणसाच्या अंगात असलेली ऊर्जा, उर्मी आणि त्याचा कॉन्फिडन्स या सगळ्या ज्या क्षमता आहेत त्या असल्याशिवाय माणूस कुठलंही काम अगदी टेक्नॉलॉजीचं असेल तरी चांगल्या प्रकारे करू शकत नाही. अगदीच उदाहरण द्यायचं म्हटलं तर आज लष्करामध्ये कुठल्याच लढाई ही घोड्यावरनं किंवा समोरासमोरची लढाई फार कमी आहे. ही ड्रोन्सनीच लढाई हा आता भाग आहे. तरीसुद्धा आजच्या काळामध्ये भारतातली ND असेल किंवा जगभरातल्या ज्या आर्मी इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी हॉर्स रायडिंग कंपल्सरी आहे. कारण या खेळातून मिळणारा आत्मविश्वास आहे, या खेळातून मिळणारा निर्णय क्षमता आहे, नेतृत्व गुण आहे, हे या खेळातनं विकसित होतात. आणि म्हणून हा खेळ फक्त सैन्यदला करता नाही तर सर्वसामान्यांच्याकरताही असावा या उद्देशाने पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि लेफ्टनंट जनरल YD सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था सुरू झाली. सर यामध्ये आपल्याला नेमका प्रतिसाद कसा मिळत आहे? नेमके या प्रशिक्षणामध्ये किती घोडे आहेत? या प्रशिक्षणामध्ये संस्थेमध्ये आता 26 घोडे आहेत आणि या मागच्या 5 ते 8 वर्षामध्ये याचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे वाढला आहे. या खेळाच्या बाकीच्या खेळांप्रमाणे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत. राष्ट्रीय स्पर्धांचं आयोजन दरवर्षी होत असतं. खेळाडूंना वेगळ्या संधी याच्यात उत्तम मिळतात. बाकीच्या खेळांसारख्याच फॅसिलिटी या खेळाला मिळायला आता सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्कार या खेळाला द्यायला सुरुवात केली आहे. विविध अंगांनी हा खेळ वाढतो आहे, बहरतो आहे. करिअर ऑपॉर्च्युनिटीज पण या खेळामध्ये भरपूर आहेत. त्याच्यामुळे खूप चांगला प्रतिसाद समाजाकडून या खेळाकरता मिळतो आहे. सर आपण जर बघितलं तर हॉर्स रायडिंग जे आहे ते ऑलिम्पिकमध्ये देखील खेळलं जातं का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण हॉर्स रायडिंग जो साहसी खेळ आहे त्याला कुठंतरी आपल्या जे विविध प्रकारचे क्रीडा प्रकार आहेत त्याच्यामध्ये साहसी क्रीडा प्रकार म्हणून देखील त्याला मान्यता आहे का किंवा त्याला सरकारचे काही त्याला पूरक धोरणे आहेत का? हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार आहे, पण एकमेव ऑलिम्पिक क्रीडा प्रकार असा आहे की ज्याच्यामध्ये दुसरा सजीव तुमच्याबरोबर भाग घेतो. बाकीच्या ऑलिम्पिक क्रीडा प्रकारामध्ये जे काही बरोबरचं साहित्य आहे, आर्चरी असेल, फुटबॉल असेल, जे काय असेल हे सजीव नाही आहे. पण हा एकमेव प्रकार ऑलिम्पिकपर्यंत असा आहे की एक सजीव तुमच्याबरोबर तुमचा जोडीदार म्हणून काम करतो आहे. त्याचबरोबर प्रत्येक खेळामध्ये जिल्ह्यापासून ते ऑलिम्पिकपर्यंत महिला आणि पुरुष असे वेगवेगळे गट असतात. हाही एकमेव खेळ आहे की ज्यात दोन्ही एकाच गटामध्ये खेळतात. खरी समानता या खेळामध्ये आहे असं आम्हाला सांगायला नक्की अभिमान वाटतो आणि सरकारकडून याच्याकरता खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. वेगवेगळ्या योजनांच्यातून हा खेळ नक्की राज्यस्तरावरती पुढं जाईल आणि चांगले खेळाडू महाराष्ट्रातून घडतील याचा आम्हाला नितांत विश्वास आहे. आपण जर बघितलं तर घोडे जे आहेत त्या घोड्यांच्या किमती वगैरे खूप असतात किंवा घोड्याचं संगोपन करण्यासाठी देखील खूप असा मेंटेनन्स लागतो. त्याची देखभाल खूप चांगल्या पद्धतीने करायला लागते. तर नेमकी आपल्या जी प्रतिष्ठानामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये जे घोडे आहेत त्याची आपण निगराणी नेमकी कशी करता किंवा त्याचं पालनपोषण कसं करता? याच्यामध्ये आपल्याकडं ट्रेनिंग करता वेगळे घोडे आहेत, स्पर्धांच्याकरता वेगळे आहेत, लहान मुलांच्याकरता पोनी हॉर्स आहेत. याच्यातल्या काही खेळ स्पर्धा अशा असतात जे डोंगरामध्ये असतात त्याच्याकरता वेगळे घोडे आहेत. यांचं पालनपोषण करण्याकरता एक तर त्याची आवड लागते, ज्याला त्याची आवड आहे तोच या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. पण याच्याकरता आपल्याला विविध सहकारी आहेत जे घोड्यांचं ट्रेनिंग करतात. घोड्यांचं जे रोजचं खाणं पिणं असेल, त्यांचं ग्रूमिंग असेल, स्वच्छता असेल, हे करणारी विविध माणसं आणि काही विद्यार्थीसुद्धा याच्यामध्ये काम करतात. आपण जर बघितलं तर गुणेश पुरंदरे यांचा हा स्तुत्य असा उपक्रम आहे. खरं तर आजच्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये एक आपल्या संस्कृतीचा वारसा देखील पुढं घेऊन जाण्याचं काम ते करत आहेत आणि एक साहसी खेळ
ऑलिम्पिकमध्ये त्यांनी आता सांगितलं की फक्त जे सजीव असतात ते दोनच प्रकारचे त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. एक म्हणजे घोडा आणि त्याच्यासोबत हॉर्स रायडिंग करणारा तो खेळाडू. बाकीच्या याच्यामध्ये पूर्ण टेक्नॉलॉजी वापरून खेळ खेळले जातात. खरं तर सर आपले खूप खूप धन्यवाद. आपण एक खूप चांगल्या प्रकारचा सुत्याचा उपक्रम सादर करत आहात. धन्यवाद.